जगातल्या टॉप FMCG कंपनी नेस्लेमध्ये एकदम हाय व्होल्टेज ड्रामा झालाय। कंपनीचा बॉस म्हणजे CEO लॉरेंट फ्रँक्स यांना ऑफिसमधल्या प्रेम प्रकरणामुळे आपली 913 कोटींची नोकरी सोडावी लागली। झालं असं की फ्रँक्स यांनी कंपनीचा नियम मोडला। त्याच ऑफिसमधल्या एका ज्युनियर कर्मचाऱ्याशी त्यांचं लव्ह अफेअर चाललं होतं आणि हे लपून ठेवल्यामुळे नेस्लेने त्यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवला। एवढंच नाही तर त्यांना एक पैसाही नुकसान भरपाई म्हणून मिळालेली नाहीये। लॉरेंट फ्रँक्स 1986 पासून नेस्लेमध्ये काम करत होते। तब्बल 39 वर्ष कंपनीत घाम गाळून 2024 मध्ये ते CEO बनले। पण अवघ्या एका वर्षात हे प्रेम प्रकरण त्यांच्या अंगलट आलं। त्यांचं अफेअर थेट त्यांच्या हाताखालच्या कर्मचाऱ्याशी होतं, ज्यामुळे हितसंबंधांचा प्रश्न निर्माण झाला। कंपनीच्या तक्रार निवारण यंत्रणेला ही बातमी कळली आणि मग बोर्डाने तपास सुरू केला। सुरुवातीला फ्रँक्स यांनी हे सगळं नाकारलं, पण बाहेरच्या वकिलांनी तपास केला तेव्हा सत्य समोर आलं। बस मग त्यांची हकलपट्टी झाली। नेस्लेने आता फिलिप नवरातील यांना नवीन CEO बनवलंय। हे गृहस्थ 2001 पासून कंपनीत आहेत आणि नेस्प्रेसो कॉफी ट्यूनी सांभाळत होते। नेस्लेचं म्हणणं आहे की ही कारवाई कंपनीच्या मूल्य आणि नीतिमत्ता जपण्यासाठी गरजेची होती। पण या सगळ्या गडबडीमुळे नेस्लेच्या शेअर्सवरही परिणाम झालाय। गेल्या वर्षात त्यांचे शेअर्स हे 17% खाली आलेत। ऑफिस रिलेशनशिपच्या मुद्द्यामुळे इतक्या मोठ्या कंपनीच्या CEOला पद गमवावं लागतंय। यावर तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा।